मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे. मरायला सर्वच आल्यात. इथे जे जे निर्माण झालेलं आहे पाहूया. जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे दिसतंय ते ते नासणार आहे. प्रत्येकाला नाश आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावंच लागणार आहे. पण मग मृत्यूमध्ये आणि मोक्षामध्ये काय फरक आहे, मुक्तीमध्ये काय फरक आहे? भगवंताने या ठिकाणी आपल्याला जन्माला घालताना मनुष्य देह म्हणून जन्माला घातलेला आहे, नरदेह म्हणून जन्माला घातलेला आहे. आणि या देहाविषयी संत सांगत असताना असं म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल, यासी काळ बा खाईल. बर का, देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. इथं मनुष्याचं काय आहे बरोबर? आणि मग याप्रमाणे प्रत्येकाला भगवंताने आयुष्य दिलेलं आहे. ते आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे, सारखंच आयुष्य दिलेलं नाही. प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. बरं का, त्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना जगतोय मनुष्य. ज्याप्रमाणे दिवस येतील त्याप्रमाणे वागत असतो, जगत असतो. वाट्याला आलेली कर्मची काय असतील ती करत असतो. आणि एक दिवस मृत्यू आला की ह्या जगाचा निरोप घेत असतो. त्याला मृत्यू म्हणतात. बरं का, धर्म कार्य नाही, देव कार्य नाही, कशासाठी आलो याचा निवाडा नाही, याचा विचार नाही, काय करायचं आहे याचा अभ्यास नाही, कुठे जायचं आहे त्याचं ज्ञान नाही. भगवंताने जन्माला घातलंय, आला, जगला, वाढला, मेला, याला मृत्यू म्हणतात. भगवंताने आम्हाला कशासाठी पाठवलेलं आहे? बोधले महाराज याची ओळख करून देत असताना काय म्हणतात बरं? आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आहे, जाण्याच्या आधी आमचं कर्तव्य काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे, कशास्तव भगवंताने आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे, हे आयुष्य देवाने आम्हाला कशासाठी दिलेलं आहे, याचा अभ्यास ज्याने केला आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे क्रिया करण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताचं नामस्मरण करत, भगवंताचं नाम चिंतन करत करत या जगाचा निरोप घेतला, त्याला मुक्ती म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात. नाही का मौली? दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे पण जगणं बाकी आहे. खॉट मध्ये पडलेला आहे, शेवटच्या घटका मोजतोय, पोरी बघून गेल्या, बहिणी बघून गेल्या, नातेवाईक बघून गेले. बरं का, आणि तरी म्हणतोय तो बाजूचा माल आहे, तो सोडू नका हो का, आपल्या कामाचा आहे. तेवढं जरा अजून मला थोडंसं आयुष्य मिळालं असतं ना तर बरं झालं असतं, ते आपलं सगळं करून घेतलं असतं व्यवस्थित. याला मृत्यू म्हणतात. आयुष्य संपलेलं आहे, जगणं बाकी आहे. नाही का माऊली? याला काय म्हणतात? मृत्यू म्हणतात. पण ज्याचं आयुष्य बाकी आहे, सांसारिक दृष्टीने जगणं संपलंय, प्रापंचिक दृष्टीने जगणं संपलंय, जगणं आहे, जीवनमुक्त म्हणून कार्य करतोय, स्थितप्रज्ञ म्हणून कार्य करतोय, त्याला मुक्त म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात. त्याला मुक्त किंवा त्याला मोक्ष म्हणतात. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला माऊली ओळख करून देत असताना काय म्हणतायत का, झाकली या घटीचा दिवा, काय झाला केव्हा, नेणो केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी.
ज्याप्रमाणे एखादा दिवा आम्ही प्रज्वलित करावा, त्याच्यावर उपड झाकण ठेवावं, कधीही विस्फोट पत्ता लागत नाही, त्याप्रमाणे माणसाचं शेवट असावा, जाणं असावं. बरं का, काय करायचं आहे, कशा पद्धतीने वागायचंय, कशा पद्धतीने जगायचं आहे, कशास्तव आलेलो आहे, हे सगळं कार्याचा अंदाज घेऊन, ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे जगणं, वागणं आणि मग या देहाला शेवट अर्थात या जगाचा निरोप घेणं. ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नडगाव कुंभारपाडा गावातील हे पितांबरी परिवार आणि पितांबरी परिवाराचे आपले सर्वांचे आवडते बाबा हरिभक्त परायण कैलासवासी नामदेव धर्मा पितांबरे बाबांना शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ बाबा गेलेल्या 3ऱ्या दिवसापासून या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे, अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये हरिपाठ असेल, भजन असतील, प्रवचन असतील, कीर्तन असतील आणि अशा प्रकारे आजच्या 9व्या दिवसाला या ठिकाणी आपण हे प्रवचन श्रवण करत आहोत. बाबांचा जर विचार केला तर बाबा एकूण 6 जण भावंड, 2 भाऊ आणि 4 बहिणी आणि बाबांची मुलं अर्थात आमचे गणेश दादा असतील, दिनेश दादा असतील, वैशालीताई असतील, रीणाताई असतील आणि बाबांच्या धर्मपत्नी आमच्या आईसाहेब सुलोचना आईसाहेब असतील. खर तर माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर किती जगला यापेक्षा कसा वागला याला खूप महत्व असते. जगायला सगळेच तडफडतात, प्रयत्न करतात, नाही का, जगण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात, जगण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ चालू आहे. बरं का, जगण्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सगळं काही आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, अजून पावलोपावली ते आपल्याला भेटतात मार्गदर्शन करणारे, नाही का. पण जसं आम्हाला जगण्याचं ज्ञान महत्वाचं आहे ना मौली, तसं मरण्याचं ज्ञान पण महत्वाचं आहे. मरण्याचं पण ज्ञान असतंय, नाही का. जन्म झालेला आहे, कुठे व्हावा, कसा व्हावा, कुठल्या घरात व्हावा या आमच्या हातात नाही. तसं मृत्यू कुठे यावा, कधी यावा, कसा यावा हेही आमच्या हातात नाही, आमच्या हातात नाही. पण मधला काळ जो आहे ना, आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही. आयुष्य पण कसं असावं हे भगवंताने आमच्या हातात दिलेलं आहे, नाही का. त्याला कसं रंग द्यायचं, कसं रूप द्यायचं, कशा पद्धतीने घडवायचं, किती सुशोभित करायचं ते आयुष्य हे भगवंताने आमच्या हातात दिलेलं आहे. बरं का. आणि मग ते सुशोभित करण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी आम्हाला संत संघाची गरज आहे, आम्हाला सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे कार्य आम्ही करायला हवं ते कार्य आमच्या नामदेव बाबांनी केलं, म्हणून त्यांच्या पुढे अजरामर असलेलं पद लागलेलं आहे, उपाधी हरिभक्त परायण, नाही का मौली. बाकीचे सगळे माझी वगैरे होतात, आजी माझी, पद गेलं माझी झाले. पण हरिभक्त व्हायचं, हरिभक्त राहायचं आणि हरिभक्त म्हणून या जगाचा निरोप घ्यायचा, यासाठी सत्संगच पाहिजे, संतांचा संघ पाहिजे, सत्पुरुषांचं मार्गदर्शन त्याला लागतंय, अन्यथा सहज घडत नाही. बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये खूप काही आनंदाने अगदी मस्त की परमार्थ केला, भक्ती केली. महाराजांच्या बरोबर नेहमी असायचे. या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवर्य काळूराम महाराज कशोली उपस्थित आहेत. बरं का. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. सज्जनाच्या संगतीला जर आपण बसू ना दादा, अरे नुसत्या देवाच्या गळ्यामध्ये हार आम्हाला अर्पण करण्यासाठी आम्ही जी प्राजक्ताची फुलं आणतोय ना, ती फुलं ज्या दोऱ्यामध्ये ओवतोय की नाही, गुंफतोय की नाही, ती प्राजक्ताची फुलं जरी सुकली ना तरी त्या दोऱ्याला त्याचा सुगंध राहतोय. तसं आम्ही जर सत्पुरुषांच्या जोडीला राहिलो, साधू पुरुषांच्या जोडीला राहिलो, चांगल्या विचाराच्या माणसाच्या जोडीला जर राहिलो
तर ते विचार आमच्याकडे कधी येतात आम्हाला पत्ता लागत नाही. ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात, आमच्याकडे निर्माण होत असतात. आणि त्याप्रमाणे बाबाने या ठिकाणी मस्त की परमार्थ केला, देवाचं कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं. हरिपाठ असो, काकडा असो, कीर्तन असो, प्रवचन असो, भजन असो, नाही का, आपल्या एवढ्या पंचक्रोशीमध्ये कुठेही हरिनाम सोहळा असू द्या, सप्ताह असू द्या, त्या ठिकाणी बाबांची उपस्थिती असायचीच असायची. आणि नुसती उपस्थिती नाही, आनंद घ्यायचा, श्रवणाचा आनंद घ्यायचे. ते आपल्या बहुजन पायदिंडी आणि त्या सोहळ्यामध्ये ते असायचे, त्या ठिकाणी महाराजांच्या बरोबर असायचे. 2 वर्षे विणेकरी म्हणून अखंड त्याने त्या ठिकाणी सेवा केली. बरं का, आता बाकीचं सगळं सांभाळू शकतो आपण, पण विना घेणं ही सेवा मिळणं म्हणजे हे सहज नाही, सहज नाही. बरं का, सहज नाही मिळत ते. आणि ते घेतल्यानंतर सांभाळायचं आहे. खूप मोठी सेवा त्या ठिकाणी बाबांनी खऱ्या अर्थानं करण्याचं काम केलं. 2 वर्ष सतत विणेकरी म्हणून सेवा त्या ठिकाणी केली आणि मस्त की अगदी पायदिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. आणि खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झाल्यानंतरही बरं का, अगदी व्यवस्थितरित्या त्यांचा परमार्थ चालू होता, व्यवस्थितरित्या परमार्थ चालू होता. आमचे गणेश दादा असतील, आमचे दिनेश दादा असतील, आधी करून हा संपूर्ण परिवार असेल. भाऊंचं सांगणंच तसं होतं. मला नेहमी कधी भेटले ना गणेश भाऊ वगैरे, की ते कधी पण सांगायचे, अण्णाला सांगितलंय, अण्णा थांबायचं नाही, कुठे परमार्थ असेल, कुठे काय असेल तिथे जायचं. घरची अजिबात चिंता करायची नाही. आता पोराबालांची नाही, कोणाचीच काही चिंता करायची नाही. कुठे कुठे काही कार्यक्रम असेल तिथे जायचं, आपला आनंद घ्यायचा त्या कार्यक्रमाचा. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते आपला जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना बाबांकडे जर आपण बघितलं, त्यांच्या वागण्याकडे, राहण्याकडे, सगळ्या काही गोष्टी अगदी टापटीपणा होती. नीटनेटकेपणा ज्याला म्हणतात ना, राहण्यामध्ये वागण्यामध्ये, तो त्यांच्या दिसत होता. त्यांच्या तब्येतीकडे, त्यांच्या सगळा एकंदरीत जर आपण विचार केला तर असं वाटायचं की बाबा लवकर काही आहे, म्हणजे असा हे येणार नाही त्यांना मृत्यू, लवकर काही आपल्याला सोडून जाणार नाहीत असं वाटत होतं. मौली, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होत असतात. एवं देवांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. बरं का, देवांना सुद्धा सोडलं नाही. भगवान विष्णूचा अवतार श्रीराम प्रभू सगळ्या सृष्टीचे नियंते आहेत. सृष्टीमध्ये काय, कुठे, कशा पद्धतीने काय करायचं ते ज्यांच्या हातामध्ये आहे. नियतीप्रमाणे आलेलं जे आहे त्याच्यामध्ये बदल करू शकले नाही. वनवास जावं लागलं. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना फक्त एवढा विचार केला पाहिजे की भगवंत पाहिजे तो फेरबदल करू शकले असते, पण जर भगवंतांनी तो फेरबदल केलेला आम्हाला कळला असता तर आम्ही देवाशी भांडलो असतो. देवा, तुझ्याबद्दल जर असा न्याय आहे तर आमच्याबद्दल असा न्याय का? असा न्याय काय देवा आमच्याबद्दल, आमच्याविषयी असा न्याय का? तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेले दुःखाचं निवारण जर करू शकता, तुम्ही जर त्याच्यामध्ये जर बदल करू शकता, तर आमच्या आयुष्यात दुःख का? पण नाही. तुम्ही संतांचा विचार करा, साधू सत्पुरुष देवांचा विचार करा. जे काही आलेलं आहे त्या पद्धतीने सगळं स्वीकारलेलं आहे आणि जगण्याचा मार्ग, कार्य करण्याचा मार्ग शोधलेला आहे. बरं का माऊली. आणि म्हणून अशाच प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना कधी कोणावर काय वेळ येईल, कधी काय कोणावर प्रसंग येईल, कधी कोणाच्या आयुष्यामध्ये कुठलं दुःख येईल सांगू शकत नाही. आणि अशाच प्रकारे आमची बाबांची मुलगी वैशालीताई आणि वैशालीताईची एक लहान बाळ मुलगी, ती या परिवाराला सोडून गेली. आजोबांच्या समोर नात जाती हे बघितल्यानंतर मला तरी वाटतंय त्यावेळेपासून बाबा खचले गेले. बरं का, मानसिक दुःख झालं बाबांना. शरीराचा आजार काही नव्हता,
पण ज्या वेळेला तुमचं मन आजारी पडतंय त्यावेळेला शरीराला आपोआप आजार निर्माण होत असतात, शरीराकडे आपोआप व्याधी निर्माण होत असतात. आणि त्याच दुःखामध्ये विचारग्रस्त झाल्यामुळे तेच विचार बाबांनी मनामध्ये आले बाबांच्या. आणि त्या दिवसापासून त्या वेळेपासून मात्र बाबा सगळ्याच गोष्टीमध्ये हरल्यासारखे झाले, कमी पडले. आणि वयाच्या 70व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. माणसाचं जीवन जे आहे ना माऊली, ते विशेष करून मनावर अवलंबून आहे, मनावर अवलंबून आहे. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे, जगद्गुरु तुकोबा म्हणतायत. कर्म जी आहेत ती नाही, आमची इंद्रिय अधीन आहेत. पाहताना डोळे दिसतायत, ऐकताना कान दिसतायत, बोलताना तोंड दिसतंय, कर्म इंद्रिय अधीन आहेत. इंद्रियांकडून कर्म करून घेणारं मन आहे. काय म्हणतायत जगद्गुरु तुकोबा? मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन इंद्रियांचा राजा आहे. आणि राजा ज्याप्रमाणे सांगेल, ज्याप्रमाणे असेल, ज्याप्रमाणे तो क्रिया करायला सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. मग आम्ही काय करायचंय? ते मन कोणाच्या संगतीला आहे, कोणाच्या जोडीला आहे, काय आवड आहे त्याची, त्याच्यावर आमची कर्म अवलंबून आहे, त्याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत, त्याच्यावर विचार अवलंबून आहेत. एकदा काय लोखंडाला परिसाचा संग झाला ना माऊली, की वेळ लागत नाही, तत्क्षणी तात्काळ लगेचच त्याचा सोन्यामध्ये रूपांतर होत असतो, सुवर्णामध्ये रूपांतर होत असतो. तसं आमच्या मनाला एकदा काय साधूचा संग झाला ना, संतांचा संग झाला ना, की फक्त त्या मनाने ठरवलं पाहिजे. मनावर काय अवलंबून आहे बघा. एखादी गोष्ट जर मनाने ठरवली तर जो संकल्प करेल तो सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनापासून ते कार्य करायला घेतलं पाहिजे, मनापासून ते कार्य केलं पाहिजे. सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही, ते कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. पण मन जर अशक्त असेल ना कार्यामध्ये, मन जर दुबलं असेल ना, तर काहीही घडत नाही, काहीही घडत नाही. आपण समाजामध्ये कार्य करत असताना अशी कितीतरी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. मन सशक्त असल्यामुळे मोठमोठ्या आजारांवर मात करतात. कितीतरी माणसं अशी पाहतोय ना आपण, मन सशक्त आहे, कितीतरी मोठमोठ्या आजारांवर मात करतात. पण अशी काही माणसं आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात, आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात, की मनालाच आजार झाल्यामुळे, मनाकडेच ती अवस्था प्राप्त झाल्यामुळे शरीर चांगलं आहे पण शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रासलं जातंय. मन आजारी पडलं की शरीर आजारी पडत असतं. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. त्या मनाला आम्ही साधूच्या संगतीला आणलं पाहिजे, संतांच्या संगतीला आणलं पाहिजे, चांगल्याच्या संगतीला बसवलं पाहिजे. कारण आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना त्याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत. आम्ही कुठल्या जागेवर बसतोय ना त्याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत. आम्ही काय अन्न ग्रहण करतोय ना त्याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत. त्याच्या पलीकडे ऐका, अन्न ग्रहण करत असताना आम्ही काय पाहतोय ना त्याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत, त्याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत. म्हणून पूर्वीचे लोक नेहमी सांगायचे, चांगल्याच्या जोडीला बसा बाबा, चांगल्या जागेवर बसा, नाही का, चांगल्या जागेवर बसा, चांगल्याच्या जोडीला बसा. आम्हाला व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ करा, जे माऊली आणि जगद्गुरु तुकोबा आम्हाला सांगतील, शिकवतील. जीवनाचा उद्धार होईल ना, आमच्या जीवनाचा उद्धार होईल. बरं का? नेमकं काय होतंय माहितीये का?
आमच्या मनाची आवड जी आहे ना ती भलतीच आहे, वेगळ्याच प्रकारची आहे, अलग लक्षात. आणि संपूर्ण जीवन आमचं त्याच्यावर अवलंबून आहे ना. आपण बघा कधीतरी म्हणतो एखादं काम करायचं असलं ना की आपण म्हणतोय माझं एक मन बोलतंय करावं आणि एक मन बोलतंय नाही करावं. दोन मन दिलीच नाहीत ना आपल्याला, मन तर एकच आहे माऊली. मग माऊली म्हणतायत संकल्प विकल्प तेची मन. तुम्ही काय विचार करताय त्याच्यावर अवलंबून आहे ते. तुम्हाला कसलं मार्गदर्शन आहे, तुम्हाला कसलं ज्ञान आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे सगळं. कधीतरी मन तारतय आणि कधीतरी मन बुडवतय सुद्धा. मनाने ठरवलं तर ते तारतय, नाही बुडवतय. हा नरदेव भगवंताने जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे ना, जर ठरवलं तर नर करणी करेशु नरका नारायण बन जाय, नाही तर मग दिसे ते नासे आणि उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटका यंत्र तेसे परिभ्रमेगा. या घटका यंत्रामध्ये अर्थात या रहाडगड्यामध्ये सापडण्यासाठी सुद्धा मनच कारणीभूत आहे, मनच कारणीभूत आहे. माऊली, एक शेतकरी दादा शेताच्या बांधावर आणि दुपारच्या वेळेला जे काही असेल शिदोरी भाकरी भाजी खाऊन मस्त की निवांत झाडाच्या सावलीला झोपले होते. बरं का, झाडाच्या सावलीला झोपले होते. आणि निवांत झोपलेले असताना बाजूलाच असलेल्या एका बिलातून साप निघाला, सर्प. बरं का, साप निघाल्यानंतर तो त्यांच्या अंगावरून अंगाला स्पर्श करून गेला. पण गेल्यानंतर ते जागे झाले तोपर्यंत तो साप बिलात गेला होता, दुसऱ्या सापातून बाहेर उंदीर आला होता. यांनी साप नाही बघितला, यांनी उंदीर बघितला. आणि उंदीर बघितल्यामुळे काय झालं माहितीये का, त्या शेतकरी दादाचा समज असा झाला की ह्या उंदराने आपली झोप मोड केली. बाजूलाच एक ढेकळ होती छोटी, ती घेतली, काय 2-4 शब्द उंदराला बोलायचं ते बोलला आणि ती ढेकल त्याच्याकडे फेकली. दगड छोटी अशी मातीची ढेप असते, ढेकळ असते, ती फेकली. फेकल्यानंतर ते उंदीर आतमध्ये गेला बिलामध्ये, पण बिलात जाऊन गप्प नाही बसलं, ते विचार करायला लागलं. फक्त बिलातून बाहेर आलो, काय केलंय का, काय केलं, जवळ पण नाही गेलो तर या माणसाने मला ढेकळ मारली, काही बोलायला लागला. तोपर्यंत हा झोपला होता शेतकरी. आता येऊन काय झालं माहितीये का, तो उंदीर त्या माणसाच्या, त्या शेतकरी दादाच्या चावा घेऊन बिलात शिरला. तोपर्यंत इकडं साप येऊन उभा राहिलेला होता. आता चावा घेतल्यानंतर जेव्हा तो शेतकरी दादा जागा झाला की नाही, तेव्हा उंदीर नाही दिसला, साप दिसला. आणि मग त्याचं समज काय झाला, माझ्या चावा घेतला सापाने, सापाने चावा घेतला. विचार करायला लागला. विचार करता करता साप बघितल्याबरोबर सापाने चावा घेतला, एवढा त्याच्या मनाची समजूत झाल्याबरोबर चक्कर येऊन पडला तिथे. वरून ऊन आहे आणि आता जशी हीट आहे, आता जशी गरमी आहे त्याचप्रमाणे गरमी, आणि अशा गरमीमध्ये तो माणूस चक्कर येऊन पडला, बेशुद्ध पडला, बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी पडला. मनाची समजूत झाली की माझ्या साप चावला, आता कसं व्हायचं. पुढचा विचार करायला लागला, दवाखान्यात न्यायला तर कोण नाहीये, डॉक्टर उपचार होणार नाहीयेत, वेळेवर औषधे मिळणार नाहीयेत, आणि अशी कितीतरी माणसं आपल्या डोळ्यासमोर आहेत ती साप चावून. हे सगळं विचार करता 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 काय झालं माहितीये का, मृत्यू ओढावला, मेला गेला तो तिथे. मला सांगा, त्याला सापाने मारला का, त्याला उंदराने मारला का, त्याला त्याच्या मृत्यूला कारणीभूत उंदीर नाही, कारण उंदीर चावून लगेच माणूस मरत नाही, बघितलंय आपण, नाही. सापाने तर त्याला काही चावा केला नाही, सुरुवातीला स्पर्श केला, त्याचा याचा काही संबंधच नाही. तो मेला त्याच्या मनाच्या समजुतीमुळे. तसं आमचं जीवन आहे माऊली.
आम्ही जगाकडे कसं पाहतोय आमचं मन, त्याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. जगाकडे आम्ही कसं पाहतोय त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे. ठरवलं तर प्रत्येक दिवस सुखाचा आहे, नाही ठरवलं प्रत्येक क्षणाला दुःख आहे. प्रत्येक क्षणाला दुःख आहे. आणि म्हणून आम्हाला अध्यात्माची गरज काय आहे, आम्हाला सत्संगाची गरज काय, आम्हाला संतांच्या संघाची काय गरज आहे? त्याला कारण हेच आहे. गृहस्थ आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि